कोल्हापूर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी.एन. पाटील रविवारी सकाळी घरी बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने ते जखमी आहेत। आधार हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे। मुंबईचे तज्ञ डॉक्टर सुहास मराठे यांना खास बोलावून घेण्यात आले आहे। मेंदूची शस्त्रक्रिया झाली आहे, मात्र अद्याप प्रकृती जैसे थे आहे। 2 दिवस कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून चौकशी करीत आहेत। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले। काल आमदार पी.एन. पाटील साहेब सकाळी बाथरूममध्ये पडले आणि त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला। तातडीने त्यांना त्यांच्यावर CT स्कॅन ही तपासणी करण्यात आली। त्याच्यामध्ये लक्षात आल्यानंतर तातडीनं त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। डॉक्टर बराले हे मुंबईवरून आलेले आहेत आणि येथील 2 न्यूरोसर्जन। शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावर बाकीचे सर्व उपचार चालू आहेत। आज सकाळी 6:30 वाजता CT स्कॅन रिपीट केलेला आहे। मेंदूमधली सूज जी आहे ती कालच्या स्कॅनपेक्षा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे। अजून त्यांची परिस्थिती जी आहे आरोग्याची ती थोडीशी चिंताजनक आहे, परंतु कालपेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे। आपले सर्व प्रकारचे उपचार त्यांच्यावर चालू आहेत। सर्वांनी त्यांच्या आरोग्याकरता प्रार्थना करावी आणि हॉस्पिटलमध्ये कमीत कमी गर्दी करावी असं मी आवाहन करतो। आपलं नाव सांगा। मी डॉक्टर संदीप पाटील, फॅमिली फिजिशियन, कोल्हापूर।